श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. 82 वर्षानंतर अक्षय तृतीयेला अनेक राजयोग 4 राशींचे भाग्य बदलतील. यावर्षी अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी येत आहे आणि विशेष म्हणजे यावेळी अनेक राजयोगांचे दिव्य संयोजन तयार होत आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 82 वर्षानंतर या दिवशी गजकेसरी राजयोग, लक्ष्मीनारायण राजयोग आणि मालव्य राजयोग यांसारखे अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली योग तयार होत आहेत. हो मित्रांनो, या शुभ संयोगाचा प्रभाव या 4 राशींवर अत्यंत शुभ राहील. देवी लक्ष्मीच्या विशेष कृपेने या राशींच्या लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती, यश आणि प्रचंड आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या दुर्मिळ आणि शुभ योगांच्या निर्मितीमुळे या अक्षय तृतीयेचे महत्त्व आणखी वाढले आहे. देवी लक्ष्मीची कृपा आणि भगवान नारायणाचे आशीर्वाद या दिवसाला एक विशेष ऊर्जेने भरतात, ज्यामुळे केवळ आर्थिक क्षेत्रात प्रगती होत नाही, तर यामुळे केवळ मनाची शांतीच मिळत नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक शांती देखील मिळते. मित्रांनो, या दिवशी तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करता त्यात सतत प्रगती आणि कायमस्वरूपी यश मिळवण्याची शक्यता असते. नवीन व्यवसाय असो, घर गरम करणे असो, मालमत्तेची खरेदी असो, लग्नाशी संबंधित निर्णय असो किंवा कोणतेही शुभकार्य असो, हा दिवस प्रत्येक बाबतीत खूप अनुकूल आहे. अक्षय तृतीयेचा अर्थ असा आहे की ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले पवित्र दान, पूजा आणि गुंतवणूक शाश्वत फळे देते. म्हणूनच लोक या दिवशी सोने, चांदी, जमीन किंवा वाहन खरेदी करणे खूप शुभ मानतात. ही केवळ एक परंपरा नाही, तर एक ऊर्जा आहे, एक संकल्प आहे जो समृद्धीच्या दिशेने तुमची पावले मजबूत करतो. या दिवशी जर तुम्ही खऱ्या मनाने लक्ष्मीनारायणाची पूजा केली, दिवा लावला आणि दिवसाची सुरुवात काही चांगल्या संकल्पाने केली, तर तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आपोआप येते. जुने अडथळे येऊ लागतात, प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि जीवनात एक नवीन गती, एक नवीन प्रकाश येऊ लागतो. तर मित्रांनो, ही पवित्र अक्षय तृतीया वाया जाऊ देऊ नका. तुमच्या घरात खऱ्या भक्तीने पूजा करा, देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा आणि भगवान विष्णूला तुळशीची पाने अर्पण करा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही देवी लक्ष्मी आणि कुबेर महाराजांचा आशीर्वाद हवा असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. वृषभ राशीचे चिन्ह, ग्रहांची हालचाल आणि आकाशीय योगायोग हे दर्शवतात की देवी लक्ष्मीचा अपार कृपेसोबतच संपत्तीचा देव कुबेरचा आशीर्वाद देखील तुमचे जीवन संपत्ती, वैभव आणि समृद्धीने भरून टाकणार आहे. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की लक्ष्मीनारायण आणि गजकेसरी योग 82 वर्षानंतर निर्माण झाला आहे. याच्या प्रभावामुळे तुमच्या नशिबाचा तारा शिखरावर असेल आणि दीर्घकाळापासून असलेल्या समस्या आणि अडचणी दूर होऊ लागतील. करिअरच्या क्षेत्रातील तुमची कामगिरी सर्वांच्या लक्षात येईल, ज्यामुळे तुम्हाला केवळ कौतुकच मिळेल असे नाही, तर वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास दाखवू शकतात आणि तुम्हाला महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देऊ शकतात. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांनाही या काळात उत्तम संधी मिळू शकतात. याशिवाय मालमत्ता, वाहन किंवा कायमस्वरूपी गुंतवणुकीसाठी हा काळ खूप शुभ मानला जातो. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी भाग्य जागृत करणारा ठरू शकतो. या काळात गुंतवणूक किंवा नवीन सुरुवातींशी संबंधित निर्णय खूप फायदेशीर ठरू शकतात. या शुभ काळात तुम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात एक नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल. मन आणि विचार स्थिर राहतील. स्पष्टतेसह तुम्ही आतापर्यंत लॉक केलेले निर्णय घेऊ शकाल. तुमच्या योजना आता कागदावर राहणार नाहीत, तर त्या प्रत्यक्षात येताना दिसतील. तुम्हाला असे वाटेल की जणू काही अदृश्य शक्ती तुमच्या प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करत आहे. यासोबतच सामाजिक नैतिकता वाढेल आणि लोक तुमच्या विचारांनी, निर्णयांनी आणि कार्यशैलीने प्रभावित होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद आणि सुसंगतता राहील. जर एखाद्या गोष्टीवरून नातेसंबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असेल तर आता तोही सोडवला जाण्याची शक्यता आहे. यावेळी तुमच्या बोलण्यात असे आकर्षण असेल की लोकांना तुमच्या शब्दांशी सहज जोडलेले वाटेल. जर तुम्ही सर्जनशील क्षेत्र, मार्केटिंग, व्यवस्थापन किंवा समुपदेशन यांसारख्या क्षेत्रात असाल तर तुमच्या प्रतिभेला आणि कौशल्यांना एक नवीन ओळख मिळेल. तुमच्यात लपलेल्या प्रतिभा समोर येतील आणि तुम्हाला तो प्लॅटफॉर्म मिळेल ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता.
निवृत्त झालेल्यांसाठी हा काळ मानसिक शांती आणि आध्यात्मिक संतुलन घेऊन येईल. वर्षानुवर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शैलीत जीवन जगण्याची संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतून किंवा बचतीतून नफा मिळण्याची चिन्हे देखील असू शकतात. महिलांसाठीही हा काळ विशेषतः फलदायी ठरू शकतो. तुम्ही नन असाल किंवा कामाच्या क्षेत्रात सक्रिय असाल, तुमच्या कठोर परिश्रमांना आदर आणि प्रशंसा मिळवण्यासाठी शक्यता आहे. तुमची बुद्धी आणि समजूतदारपणा कुटुंबात आनंद आणि शांतीचे कारण बनू शकतो. मीन, 82 वर्षांनंतर अक्षय तृतीयेला लक्ष्मीनारायण योग, गजकेसरी योग आणि मालव्य योग तयार झाला. तुमच्या आयुष्यातील बंद दरवाजे आता हळूहळू उघडू लागतील आणि शुभेच्छा तुमच्या दाराशी येऊ शकतात. यावेळी लग्न भावात असे शुभयोग तयार होतात जे दीर्घकाळ यश आणि समृद्धी देऊ शकतात. करिअरशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला मोठा ब्रेक मिळू शकतील, ज्यामुळे जीवनाची दिशा बदलू शकते. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची तुमची इच्छा आता पूर्ण होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे अचानक मिळाल्याने आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा होऊ शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मीन राशींच्या लोकांसाठीही चांगले पर्याय येऊ शकतात. या काळात तुमची नेतृत्व क्षमता चमकेल आणि तुम्हाला जबाबदाऱ्यांसह आदर मिळेल. कौटुंबिक जीवनात गोडवा येईल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत काही संस्मरणीय क्षण घालवू शकाल. माता लक्ष्मीच्या विशेष कृपेने जीवनात आनंद आणि उत्साह येईल. मित्रांनो, या शुभ काळात पुरेपूर फायदा घ्या, कारण अशा संधी वारंवार येत नाहीत. या शुभ काळात लक्ष्मीनारायण योग आणि गजकेसरी राजयोगाचा विशेष प्रभाव देखील दिसून येत आहे. हे दोन्ही महायोग समाजात आर्थिक समृद्धी, मानवी आणि कौटुंबिक आनंद वाढवणारे मानले जातात. या राशीच्या लोकांसाठी हा योग वरदानापेक्षा कमी नसेल. लक्ष्मीनारायण योगामुळे संपत्ती, समृद्धी आणि सुखसोयी वाढतील, तर गजकेसरी योग तुमची बुद्धिमत्ता आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढवेल. या काळात महिला विशेषतः फायदेशीर स्थितीत असतील. जर तुम्ही गृहिणी असाल तर घरातील वातावरण आनंद आणि समृद्धी वाढेल. यासोबतच कुटुंबात तुमच्या सल्ल्याला महत्त्व दिले जाईल. व्यावसायिक क्षेत्रात असलेल्या महिलांसाठी पदोन्नती, आदर आणि स्वावलंबनाची नवीन दारे उघडू शकतात. तुमच्यात लपलेल्या प्रतिभेला वाव देण्याची आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याची हीच वेळ आहे. निवृत्त स्थानिकांसाठी हा काळ पुनर्जागरणासारखा असेल. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. तुम्हाला कुटुंबांचा पाठिंबा आणि मानसिक शांती मिळेल. जर तुम्हाला सामाजिक किंवा समुपदेशनाशी संबंधित काम सुरू करायचे असेल तर सुरुवात करण्याची ही योग्य वेळ आहे. हा खूप चांगला काळ आहे. कुटुंबात तुमची भूमिका मार्गदर्शक आणि आदरणीय व्यक्तीची असेल. अक्षय तृतीयेचा हा दिवस तुमच्यासाठी केवळ सौभाग्य घेऊन आला नाही, तर तो तुमच्या जीवनात कायमस्वरूपी समृद्धी आणि संतुलनाचे लक्षण देखील आहे. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनाकडे एका नवीन प्रकाशात पाहण्याची आशा, यश आणि प्रेमाने भरलेल्या एका नवीन अध्यायाची सुरुवात करण्याची वेळ आली आहे. मिथुन राशीच्या 3 ग्रहांच्या हालचाली आणि संक्रमणानुसार यावेळी लक्ष्मीनारायण योग, मालव्य आणि गजकेसरी राजयोगाचे एक दुर्मिळ संयोजन तयार होत आहे, जे तुमच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि यशाचा वर्षाव करू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ सुवर्णसंधींपेक्षा कमी नाही. मोठा करार किंवा ऑर्डर्स मिळाल्याने नफा अनेक पटींनी वाढू शकतो. तर नोकरी करणाऱ्यांसाठी हा दिवस प्रगती आणि शांती आणू शकतो. नवीन नोकरी शोधा. जगात भटकंती करणाऱ्या लोकांना आता चांगल्या ऑफर्स मिळू शकतात, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये नवीन गती येईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. जुने कर्ज किंवा पैशांशी संबंधित समस्या आता संपण्याची शक्यता आहे. कुटुंबातील संबंधांमध्ये विशेषतः वडिलांसोबत गोडवा येईल. त्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी प्रेरणादायी असेल. जर यावेळी कोणतेही नवीन काम सुरू केले तर ते भविष्यात खूप शुभ ठरू शकते. अक्षय तृतीयेचा हा पवित्र दिवस या राशींच्या महिलांसाठी एक खास भेट देखील घेऊन येऊ शकतो. ग्रहांची हालचाल सांगत आहे की लक्ष्मीनारायणाची विशेष कृपा तुमच्या कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकते. ज्या महिलांनी त्यांच्या करिअर आणि व्यवसायात नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे
त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल ठरू शकतो. दुसरीकडे जे लोक निवृत्तीच्या टप्प्यात आहेत किंवा अलीकडेच निवृत्त झाले आहेत, हा काळ तुमच्यासाठी मानसिक शांती आणि संतुलन आणू शकतो. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. आता कोणतीही जुनी योजना फळ देऊ शकते, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. गजकेसरी राजयोग आणि लक्ष्मीनारायण योग यांसारखे शुभ संयोग ग्रहांच्या स्थितीत तयार होत आहेत, जे संपूर्ण जीवनात स्थिरता आणि आनंद आणि समृद्धी दर्शवित आहेत. तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढू शकते आणि तुम्हाला सन्माननीय संधी देखील मिळू शकतात. क्रमांक 4. कर्क राशी. 82 वर्षानंतर या अक्षय तृतीयेला गजकेसरी योग आणि मालव्य योगासह एक दिव्य लक्ष्मीनारायण राजयोग तयार होत आहे, जो तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीची एक नवीन कहाणी लिहिणार आहे. यावेळी अक्षय तृतीयेला तुमच्यासाठी खूप शुभ संकेत घेऊन आली आहे. माता लक्ष्मी आणि भगवान नारायणाच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात अद्भुत सकारात्मकता सुरू होईल. हो, या पवित्र दिवशी ग्रहांची अद्वितीय स्थिती आणि चंद्राचे सौम्य दर्शन विशेषतः कर्क राशीच्या राशींसाठी सुवर्णसंधीचे दरवाजे उघडणार आहेत. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या विशेष आशीर्वादाने तुम्हाला रिअल इस्टेट, सोने चांदी किंवा नवीन नोकरी यांसारख्या गुंतवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये विशेष यश मिळेल. या अक्षय तृतीयेला तुमच्या योजना परिणाम देतील आणि तुम्हाला प्रगतीची अशी उंची देतील, जी एक उदाहरण म्हणून अद्भुत केली जाईल. तुमची प्रगती दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट होईल आणि समाजात तुमचा दर्जा आणि प्रभाव वाढेल. देवी लक्ष्मीच्या शुभ दर्शनाने तुमच्या घरातील वातावरणही शांत, आल्हाददायक आणि आनंदी राहील. यासोबत जीवनात येणाऱ्या सकारात्मक बदलांमुळे घरात कोणतेही शुभ आणि शुभकार्य आयोजित करता येईल. घरात पाहुण्यांचे आगमन वाढेल आणि प्रत्येक कोपरा आनंदाने भरून जाईल. एकंदरीत ही अक्षय तृतीया तुमच्या आयुष्याला एक नवीन गती देण्यासाठी पूर्णपणे अनुकूल ठरेल. जर आपण प्रेम जीवनाबद्दल बोललो तर यावेळी अक्षय तृतीया त्या प्रेमळ जोडप्यांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. देवी लक्ष्मीच्या दैवी कृपेने तुमच्या नात्यात एक नवीन वळण येऊ शकते, जिथे तुम्ही तुमच्या नात्याबाबत एक महत्त्वाचा आणि सकारात्मक निर्णय घेऊ शकता आणि तुम्हाला पालकांची संमती देखील मिळू शकते. त्याचवेळी शिक्षण क्षेत्रात प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हा काळ यशाची गुरुकिल्ली ठरेल. सतत कठोर परिश्रम केल्याने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यशस्वी होऊ शकता. जे लोक बऱ्याच काळापासून परदेशात शिक्षण घेण्याचा किंवा नोकरी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा काळ विशेषतः फायदेशीर ठरेल. यावेळी तुमचे प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. 82 वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर निर्माण झालेला लक्ष्मीनारायण राजयोग तुमचे जीवन घडवेल. ते तुम्हाला जीवनदायी भेट देणार आहेत. हो मित्रांनो, 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यातील अनेक इच्छा पूर्ण करण्याची एक अद्भुत संधी तुमच्या उदयास येईल. या अक्षय तृतीयेला तुम्हाला प्रेमाने लक्ष्मीला खीर अर्पण करण्याची आणि गुलाबाचे फूल अर्पण करण्याची विनंती आहे. असे केल्याने तुमच्या मनातील अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या आयुष्यात सौभाग्य कायमचे वास करेल. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.